पहा या ठिकाणी आपण मूलभूत राशी, फंडामेंटल क्वांटिटीज व त्याची एसआय युनिट जे आहेत ते पाहत आहोत. अत्यंत महत्त्वाच्या या क्वांटिटीज आहेत. यावरती अनेक परीक्षेमध्ये विज्ञानमध्ये प्रश्न बनतो. त्यामुळं बेसिकली सुरुवात आपल्याला इथून करायला हवी. फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, त्यामध्ये ज्या फिजिकल म्हणजे दोन प्रकार, फिजिकल क्वांटिटीचे दोन प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज किंवा बेस क्वांटिटी पण म्हणतो आपण त्याला, पायाभूत राशी, आणि दुसरा असतो डिराइव्ड क्वांटिटीज. ओके, यामध्ये इथे मी तुम्हाला घेऊन आलोय, पहा बेस क्वांटिटी, मूलभूत राशी कोणत्या आहेत आणि त्यांचे युनिट काय आहेत आणि त्याचे चिन्ह काय आहेत समजून घ्या. अगदी सोपा वाटणारा भाग आहे, पण परीक्षेमध्ये जेव्हा इथं हे 1 नंबर लांबी, वस्तुमान, वेळ इथपर्यंत सर्वांनाच माहिती असतं, खूप सराव झालेला असतो याचा, मीटर, केजी आणि सेकंडचा. त्याच्या खालचे हे जे महत्वाचे आहेत 4, 5, 6 आणि 7, ओके, हे खूप जणांचे विसरतात. त्यामुळे आपल्या ह्या 7ही ज्या फिजिकल फंडामेंटल क्वांटिटीज आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, फर्स्ट जी फिजिकल क्वांटिटी आहे, फंडामेंटल पायाभूत जी राशी आहे किंवा त्याला आपण मूलभूत राशी म्हणू. देन तिचे एसआय युनिट जे आहे ते आहे मीटर. ओके, आणि त्याचं युनिट जे आहे ते चिन्ह काय आहे, यम आहे, स्मॉल यम, येतं लक्षामध्ये. पुढे आहे वस्तुमान. ओके, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मास म्हणतो, त्याचं एसआय युनिट आहे किलोग्राम. ओके, आणि युनिटचं चिन्ह आहे केजी. नेक्स्ट पहा वेळ, टाइम. देन एसआय युनिट आहे सेकंड. ओके, इंग्लिशमध्ये पण पहा, मराठीमध्ये पण पहा, आणि युनिटचं चिन्ह आहे यस. नेक्स्ट आहे विद्युत प्रवाह, ज्याला आपण इलेक्ट्रिक करंट म्हणतो. ओके, तर त्याचं एसआय युनिट जे आहे ते अँपियर आहे. ओके, अँपियर एका शास्त्रज्ञाचं पण नाव आहे त्याच, ओके, ज्याने त्याच्याबद्दल काम केलेलं आहे, तर त्याच्या नावावरनं हे एसआय युनिट ठेवण्यात आलेलं आहे, अँपियर. ओके, कशाने डिनोट करतात त्याला, एने. नेक्स्ट आहे तापमान, टेम्परेचर, केल्विन, सेम. ओके, हे खूप महत्वाचं आहे, पहा तापमान, टेम्परेचरचं एसआय युनिट काय आहे, केल्विन. ओके, डिग्री सेल्सिअस का केल्विन हे एसआय युनिट टेम्परेचरचं आहे. ओके, आता तसं तापमान हे डिग्री सेल्सिअस आणि केल्विन मध्ये पण मोजलं जातं, पण टेम्परेचरचं एसआय युनिट तुम्हाला विचारलं असेल तर काय लिहायचं आहे, केल्विन लिहायचं आहे, आणि कशाने शो केलं जातं, केने. नेक्स्ट जे आहे ती पदार्थाची मात्रा म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणतो आपण, त्याचं एसआय युनिट आहे मोल. ओके, लिहिलं कसं जातं बघा, MOL असं त्याचं चिन्ह लिहिलं जातं. नेक्स्ट पाहूया प्रकाश तीव्रता, प्रकाशाची तीव्रता कशात मोजली जाते, त्याचं एसआय युनिट काय आहे, ल्युमिनियस इंटेन्सिटी, त्याचं एसआय युनिट आहे कॅन्डेला. ओके, लिहिलं कसं जातं, CD. बघा, अत्यंत महत्वाचं आहे, CD. या पद्धतीने ही जी 7 महत्वाच्या मूलभूत राशी, पायाभूत राशी जी आहेत, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी जी आहेत, या आपल्याला माहिती असणं, मी सांगतोय ना, इथे हे 3 सगळ्यांनाच माहिती असतात. अडचण आपली इथून खाली होते, त्यामुळे थोडंसं खाली फोकस करा. हे अत्यंत महत्वाचे आहेत. ओके, व्यवस्थित सराव केल्याच्या नंतर हे लक्षात राहतात आणि हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पोलीस भरती सारख्या परीक्षेमध्ये तर सरळ सरळ याच्यावरती प्रश्न विचारतात, म्हणजे एसआय युनिट वरती सरळ प्रश्न विचारलेले आहेत, येते लक्षात. त्यामुळे प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी विज्ञान मधला हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्याच्या पुढे जे आहे ते डिराइव्ड क्वांटिटीज आहेत. डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय, मग त्याला थोडंसं एक्झाम्पल देऊन मला तुम्हाला समजून सांगावं लागेल. त्याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ तयार करेन, तोही व्हिडिओ तुम्ही पहा. त्यानंतर ही जे दिलेले आहेत हे सर्व लिहून घ्या, याचं रिव्हिजन करा. नक्कीच याच्याशी रिलेटेड जे आहे ते प्रश्न पडतात. कधी कधी एमपीएससीच्या एक्झाम मध्ये यावरती न्यूमेरिकल्स पडतात, पण याचे जे एसआय युनिट आहेत ते आपल्याला माहिती नसल्यामुळे तिथे आपली अडचण होत असते. त्यामुळे हा बेसिक पार्ट आहे, तुम्ही याचं योग्य ते रिव्हिजन कराल अशी अपेक्षा करतो. पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी भेटूयात.